त्यावेळेसचे जे मुस्लिम सावकार होते आणि हिंदू सावकार होते यांचा जो व्यवसाय होता तो दोघांचाही सारखाच होता. हिंदू सावकार असेल किंवा इतर सावकार असेल यांचे कोणी वंशज सध्या पैठणमध्ये हयात आहेत का? रंगारहट्टी गल्ली असेल, पावटा गल्ली असेल, तार गल्ली असेल, जर गल्ली असेल, या गल्ल्यांचे जे नाव आहेत याबाबत आपण काही विस्तृतपणे सांगू शकता? हो, पैठणला 12 आहे, कारण नाथ महाराज तर कर्मकांडाच्या विरोधात जुन्या वाड्यामध्ये ना धन असतं, धन. पेशवे ज्यावेळेस पैठणला आले होते त्यावेळेस इथल्या सावकारांनी सोन्याच्या आणि त्या काळाच्या चलनाच्या पायगाड्या घातल्या होत्या. नेमकं ह्या पायगाड्या घालणारे कोण? ते नेमकं पैठणला हे साग आणलं कुठून? म्हणायचं की पैठण मधून सोन्याचा धूर निघायचा. कर्ज 3 कोटीचं कर्ज देणारा पैठणकर. तर आपल्याकडे याबाबत काय असे ठोस पुरावे आहेत का त्या काळी पैठणीचा व्यापार कसा चालला? की ज्यावेळेस नानासाहेब इथं आले त्यावेळेस ते राहायला कोणाकडे होते? पण पैठणचा इतिहास हा पैठणच्याच नागरिकांपर्यंत पोहोचणं हे फार गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी सुधाकर सुलताने. आजची जी आपली मुलाखत होणार आहे त्यामध्ये आपण पैठण शहराचे, तालुक्याचे ऐतिहासिक पैलू जाणून घेणार आहोत. यामध्ये आपण पैठणचे पेशव्यांबरोबर असलेले संबंध, तसेच पैठणच्या सावकारांचं त्यावेळचं राज्य आणि देशामधलं वजन याबाबत अधिकच जाणून घेण्यासाठी थेट आपल्यासोबत जुळलेले आहेत त्या काळच्या सावकारांचे वंशज. मला असं वाटतं आपल्या दर्शकांना त्यांनीच स्वतःचा परिचय दिला तर फार चांगलं होईल. दादा नमस्कार. नमस्कार, मी सम्राट कमलाकर वानोळे. पेशव्यांचे जे सावकार होते गंगाधर नाईक वानोळे यांचा 10वा वंशज व आबाजी नाईक वानोळे यांचा 9वा वंशज. नमस्कार. नमस्कार दादा, आपण म्हणता तुम्ही सावकाराचे वंशज आहात, आपल्याकडे याचा नेमका पुरावा काय? पुरावा म्हणजे कसं आहे, आमच्याकडे वंशवळ आहे. जे आम्ही म्हणजे मी, माझे वडील, आजोबा, पणजोबा याप्रमाणे आमची वंशवळ आहे. तशी वंशवळ आहे, तशी मी आमच्या राहत्या घरात या वाड्यात सुद्धा लावलेली. आपल्या पूर्वजांकडे सावकारी करण्यासाठी इतका पैसा येत कुठून होता? काय माहिती का, पैठणमधील हा मूळ व्यवसाय हा पैठणीचा असायचा. राजवस्त्रात, राजवस्त्रातून पैठणची बाजारपेठ ही 7 समुद्रापार गेली होती. रोम पर्यंत पैठणीचा व्यापार होत होता. यातून पैठणच्या सावकार म्हणजे पैठणमध्ये पैठणीचा व्यापार सुरू झाला. त्यातून काही लोक गडगंज श्रीमंत झाले आणि त्याच्यातून सावकारकीचा वर्ग एक उदयास आला. मला असं म्हणजे तुम्हाला विचारायचं आहे की ही जी गोष्ट आहे की नाही का, पैठणच्या व्यापारातून आपण आपले जे पूर्वज आहेत ते धनाढ्य झाले आणि त्यांनी पेशव्यांनाही कर्ज पुरवलं, अशा अनेक नोंदी आहेत. तर आपली जी मुलाखत ज्या अनुषंगाने जाणार आहे की पेशव्यांना 3 कोटीचं कर्ज देणारा पैठणकर, तर आपल्याकडे याबाबत काय असे ठोस पुरावे आहेत का? एक बखर आहे, त्या बखरीमध्ये लिहिलंय, एक तुम्हाला दाखवतो. एकच हे बघा, मराठी दप्तर मधील ही श्रीमंत महाराज भोसले यांची बखर आहे. विनायक लक्ष्मण भावे यांनी ही छापून प्रसिद्ध केलेली आहे. याच्यामध्ये लिहिलंय, ज्यावेळेस नारायणराव बल्लाळ पेशवे यांची पत्नी लक्ष्मीबाई ज्यावेळेस गरोदर होती, म्हणजे सवाई माधवराव पेशव्यांच्या जन्माच्या वेळेस, त्यावेळेस पैठणचे जे आबाजी नाईक वानोळे सावकार होते यांनी 3 कोटी रुपये कर्ज दिल्याचं त्या बखरीमध्ये उल्लेख आहे. आणि हे सन 1696 शके 1696, राजशके फसली सन 1184 आणि राजे शके 101 मधील ही घटना आहे, असं त्यामध्ये उल्लेख आहे. आणि म्हणजे माझ्या असं वाचनात पण आलतं की इथल्या सावकाराच्या मुली या पेशव्यांना दिल्या होत्या, तर त्याबाबत आपण काही अजून विस्तृतपणे सांगू शकता? हो, जे पैठणचेच म्हणजे आमच्याच घरातले पूर्वज नारायण नाईक वानोळे यांची मुलगी राधाबाई नाव होतं त्या मुलीचं. त्या मुलीचं आणि नानासाहेब पेशव्यांचं 27 डिसेंबर 1760 मध्ये पैठण येथे लग्न लावून देण्यात आलं. दुसरी एक गोष्ट अशी की पैठणमध्ये
तुम्ही तर सावकार होताच, पण तुमच्यासारखे अजून अनेक सावकार होते, अनेक सावकार. त्यापैकी लद्दू सावकारांचं नाव विशेषतः निघतं. हो, लद्दू सावकार, वाखरे सावकार, त्याच्यानंतर भाकरे सावकार, हलकारे होते, गोधे सावकार होते, थोरात मुस्लिम होते, समाजामध्ये चौस मुस्लिम सावकार चौस होते. यांचे सुद्धा अनेक इतिहासात नोंदी आहे. एवढा पैसा या सावकारांकडे येण्याचं कारण तुम्ही म्हणता पैठणी. नेमका त्या काळी पैठणीचा व्यापार कसा चालायचा? काय होतं माहिती का, पैठणी ही नुसती पैठणी नव्हती, तिला राजवस्त्र म्हणलं जायचं. राजवस्त्रामध्ये म्हणजे एक वस्त्र नव्हतं फक्त, त्याच्यामध्ये शेला, पागोटा, त्याच्यानंतर तुमचे उपरणे असू द्या, आज आपण उपरणे म्हणतो, पैठणी साडी असू द्या. आणि त्या काळी म्हणजे एक श्रीमंतीचं हे होतं पैठणी. म्हणजे पैठणी असं, जर ज्या पैठणीला सोन्याचा जर असायचा त्या पैठणीचं वैभव का साधं असेल का? नाही. आणि त्या पैठणीचं वैभव इतकं होतं की ते 7 समुद्रापार गेलं होतं. परदेशी नागरिकांना सुद्धा त्या पैठणीची त्यावेळेस पासून ओढ असायची. आता पैठणीची ओढ आता नाही. आणि पैठणी ही मूळ पैठणचीच. कालांतराने पैठणचे काही व्यापारी हे अनेक ठिकाणी स्थलांतरित झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या गावाला पैठणीचा व्यापार सुरू केला. दुसरी एक अशी गोष्ट आहे की पैठणमध्ये पैठणीचा व्यवसाय ज्या भागात चालायचा, म्हणजे असा आम्हाला ऐकून येतं आम्ही लहानपणापासून, की रंगारहट्टी गल्ली असेल, पावटा गल्ली असेल, तार गल्ली असेल, जर गल्ली असेल, या गल्ल्यांचे जे नाव आहेत याबाबत आपण काही विस्तृतपणे सांगू शकाल? हो, बरोबर आहे की ज्या पैठणीचं रंगकामाचं जे हे होतं ते रंगारहाटीवर केलं जायचं, म्हणून त्याला रंगारहाटी म्हणतात. जरीचं काम जिथं केलं जायचं त्याला जर गल्ली म्हणतात. आणि तार गल्ली जी आहे की त्या ठिकाणी तारू लोक राहायचे, नावाडी लोक जे राहायचे, ते लोक तिथं राहत असल्यामुळे त्याला तार गल्ली म्हणतात. नेमकं ह्या गल्ल्यात काम कसे चालायचे याबाबत अधिक काही माहिती? काम म्हणजे कसं होतं माहिती का, की रंगकाम केलं जायचं. पैठणीचं जे रंगाचं कलेक्शन असायचं, म्हणजे गल्लीच्या गल्ली पूर्ण ती एक पैठणीच्या याच्यात ती गल्ली ठरवून दिलं की ह्या एरियापासूनचा पुढचा एरिया इथं त्या रंगकाम व्हायचं पैठणीचं, म्हणून त्याला रंगारहाटी मानलं जायचं. जर गल्लीमध्ये पैठणीचा जर तयार केला जायचा. जर त्या जराचं म्हणजे आपण क्वालिटी म्हणतो, आपण क्वालिटी चेक करणं वगैरे हे काम त्या ठिकाणी व्हायचे. त्याचा जर कसा आहे तयार करायचा, तो चेक व्हायचा, मग ते काम ते जर गल्लीच व्हायचं, मग ते जर गल्ली म्हणलं जायचं. अशा अनेक गल्ल्या आहेत पैठणमध्ये ज्याला त्या पैठणीच्या शेवरून नाव पडले होते. आता काही काळानुरूप काही गल्ल्यांचे नाव सांगता पण येणार नाही. आता तुम्ही ज्या पद्धतीने वानोळे सावकारांचे वंशज आहात, त्या पद्धतीने लद्दू सावकार असेल किंवा इतर सावकार असेल, यांचे कोणी वंशज सध्या पैठणमध्ये हयात आहेत का? आता कसं माहिती का, वंशज म्हणून तर नाही सांगता येणार, कारण की त्यांचे ज्या वाडे वगैरे आहेत हे सगळे भग्न अवस्थेत आहेत. त्यांचे वंशज तर आता नाहीत म्हणलं हरकत नाही. जे असतील ते बाहेर गावी आहेत, स्थलांतरित आहेत. पैठणमध्ये तर कोणी राहत नाही. आणि एक आख्यायिका फार प्रसिद्ध आहे पैठणमध्ये, की पेशवे ज्यावेळेस पैठणला आले होते त्यावेळेस इथल्या सावकारांनी सोन्याच्या आणि त्या काळाच्या चलनाच्या पायगाड्या घातल्या होत्या. नेमकं ह्या पायगाड्या घालणारे कोण? आता कसं माहिती का, ही एक आख्यायिका म्हणून बघू आपण याला काही असं ऐतिहासिक दुजोरा देऊ शकत नाही आपण. जसे ऐतिहासिक दुजोरा कुठं देता येतो, ज्याचा पत्र व्यवहार झालेला असेल, बरोबर, ज्याला कुठंतरी एखाद्या इतिहासकाराने म्हणा किंवा अभ्यासकाने ते लिहून ठेवलेलं असेल, त्यांना काहीतरी त्याचे संदर्भ भेटले असेल, त्याला आपण हे म्हणू शकतो. पण असं म्हणलं जायचं की ज्यावेळेस पैठणला पेशवे येणार म्हणल्यावर पैठणच्या सावकारांनी पेशव्यांना सांगितलं की तुम्ही पैठणला या. पैठणला पेशवे ज्यावेळेस येत होते त्यावेळेस त्यांना पैशाचे पायघड्या टाकताल का तुम्ही? ते हो म्हणले आणि त्यांनी पैशाच्या पायघड्या टाकल्या आणि तो सर्व पैसा जो होता तो सर्व पैसा हा त्यांनी दान केला सगळ्या सावकारांनी, असं म्हणलं जायचं. सावकारांचे संबंध हे फक्त पेशव्यांबरोबर न राहता अनेक मराठा सरदारांबरोबरही राहिले. हो, महाजी शिंद्यांचं खातं सुद्धा आमच्या या वानवळे सावकारांच्या पिढीवर होतं. त्याचे सुद्धा ऐतिहासिक काही दस्तावेज आहेत शिल्लक. महाजी शिंदे असू द्या, त्याच्यानंतर तुकोजी होळकर असू द्या, म्हणजे यांना त्या काळी कसं होतं की लढाई करता रसद लागायची. आणि रसद ही जे सरदार होते मोठमोठाले हे होते,
पण वेळेला तो जो रसद लागायची ती वेळेला रसद हे सावकार पुरवायची त्यांना. पैठणचा इतिहास तसा फार समृद्ध आणि फार जुन्या काळापासून त्याला मान्यता असलेला असा राहिलेला आहे. तर पैठणच्या इतिहासाबाबत बोलायला गेलो तर पुरातन काळापासूनच पैठणमध्ये धार्मिक ऐक्य हे दिसून आलेले आहे. तर त्यावेळेसचे जे मुस्लिम सावकार होते आणि हिंदू सावकार होते यांचा जो व्यवसाय होता तो दोघांचाही सारखाच होता. काही वेगवेगळं नाही, पैठणीचाच मूळ व्यवसाय. पैठणीच्याच याच्यातून पैठणचं हे समृद्ध जे पैठण जे झालं, ज्यावेळेस म्हणायचं की पैठण मधून सोन्याचा धूर निघायचा, हे म्हण कशामुळे की हे पैठणीच्या व्यापारामुळेच पैठणला एक समृद्ध बाजारपेठ म्हणून ओळखलं जायचं आणि त्याच्यामुळेच हा सावकारकीचा वर्ग उदयास आला. आजही तुमच्याकडे अशा काही नोंदी आहेत का जुन्या की तुम्ही पेशव्यांना किंवा इतर मराठा सरदारांना कर्ज दिलेले आहेत, ते दस्तावेज तुम्ही सांभाळून ठेवलेले? दस्तावेज मी सांभाळायचे हेच नाही. माझ्याकडे समजा माझं वाचन आहे आणि हे स्वतः गव्हर्नमेंटकडे इंटरनेटवर अवेलेबल आहे. असं काही नाही की माझ्याकडे म्हणून. तरी मी तुम्हाला एक दाखवू शकतो, काही अडचण. हे बघा, हे बालाजी बाजीराव पेशवा खंड 2 मधलं हे डॉक्युमेंट आहे. ही गंगाधर नाईक वानोळे यांनी एक छोटं कर्ज दिल्याचा एक उल्लेख आहे बघा. हे काय 4,500 रुपये. त्याच्यानंतर अजून दुसरे असे बघा, तुम्हाला दुसरे दाखवतो. हे थोरले माधवराव पेशव्यांचं आहे. आबाजी नाईक वानोळे यांच्याकडून कर्ज घेतल्याचा एक उल्लेख आहे. अशा अनेक कागदपत्रामध्ये त्याचा उल्लेख आहे की ज्यांनी पेशव्यांना वेळोवेळी कर्ज दिल्याचं. आणि कर्ज हे एक वेळेस नव्हतं, हे व्यवहार चालायचा. आज एक म्हणजे घ्यायचं ते द्यायचं. नंतर एक काळ असा आला की 1760-61 मध्ये ज्यावेळेस नानासाहेब सदाशिव भाऊराव पेशवा अहमद शाह अब्दाली सोबत युद्ध करण्यासाठी ज्यावेळेस पानिपतला गेले, त्यावेळेस ज्यावेळेस नानासाहेबांना त्या कर्जाची म्हणजे पैशाची चणचण भासू लागली, रसद कमी पडली, त्यावेळेस नानासाहेब स्वतः स्वारीवर निघाले. त्यांनी पैठणला भेट दिली. त्यावेळेस पैठणला त्यांनी तुम्हाला उल्लेख केला मी की राधाबाई नावाच्या मुलीशी, म्हणजे आमच्या वानोळ्यांच्या घराच्या मुलीशी लग्न केलं. त्यावेळेस त्यांनी इथून भरपूर रसद नेली. आणि त्याच्यानंतर मग पुढं नानासाहेब 6 महिन्यांनी जून महिन्यामध्ये नानासाहेबांचं निधन झालं. नंतर कालांतराने एक छातीवर घाव बसला. पानिपतचं एक युद्ध जे गेलं, पानिपतचं युद्ध हे हारलं म्हणताच येऊ शकत नाही. कारण की हारलं असतं तर त्या राजाचं वर्चस्व, अहमद शाह अब्दालीचं वर्चस्व आपल्या हिंदुस्थानावर राहिलं असतं. बरोबर. पण तो अहमद शाह अब्दाली परत गेला. तो कधी परत भारतात वळून आला नाही, हिंदुस्थानात परत आला नाही. भारत समजा हिंदुस्थानात परत आला, पण तो घाव इतका जिवारी लागला मराठ्यांच्या की तो कधी ना भरून निघणार होता. त्याच्यामध्ये अनेक सावकार, व्यापारी हे सगळे देशोधडीला लागले. आणि हे फक्त त्यांनी का केलं की त्यांना तो राजाश्रय मिळावा. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे टिकून राहण्यासाठी मराठ्यांच्या रूपानं, पेशव्यांच्या रूपानं हे टिकून राहण्यासाठी त्यांनी हे सगळी रसद, कर्ज पुरवठा वगैरे केलं. ते कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. आणि झाली तरी मग त्यांनी काही गावं इनामे दिले, काही प्रॉपर्ट्या दिल्या. त्यामधून त्यांनी कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न केला. पण ते शेवटी एकदा एवढं मोठं कर्ज दिल्यानंतर ते वापस युद्ध हारल्यानंतर काय विषय राहत नाही, राजाश्रय संपला. पानिपतची लढाई ही मराठाशाहीवरची अशी जखम आहे जी कधी न भरून निघण्यासारखी. अनेक पिढ्या त्या लढाईत खर्च झाल्या. माझं असं म्हणणं आहे दादा की ज्यावेळेस नानासाहेब इथं आले त्यावेळेस ते राहायला कोणाकडे होते, त्यांच्यासाठी काही विशेष अशी सुविधा आपल्या पूर्वजांमार्फत एक कागद आहे असा की ज्यावेळेस नानासाहेब पेशवे 1761 मध्ये पैठणला आले त्यावेळेस वानोळे सावकारांनी 2 वाडे बांधले असं म्हणतात. ते डॉक्युमेंट आहे, मी नाही सांगत. ते कागद इतिहासकारांनी लिहून ठेवले, त्याच्यावर अभ्यास केलाय, संशोधन केलंय, मी ते वाचले. आणि त्यापैकीच हा एक वाडा आहे जिथं आज आपण बसलो आहोत. हा वाडा सुद्धा त्या ऐतिहासिकच आहे. या वाड्याला सुद्धा एक 300 वर्ष होऊन गेलेले आहे. हा सुद्धा ऐतिहासिकच वाडा आहे.
आता वाड्याचा विषय निघला की एक विषय महाराष्ट्रात आणि देशात फार म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, त्या प्रश्नाबाबत प्रत्येकाला जिज्ञासा असते की जुन्या वाड्यामध्ये ना धन असतं, धन. काय माहिती का, तर ते नेमकं काय खरं आहे, सावकारांकडूनच जाणून घेतलेलं बरं आहे. हे बघा, आता त्या काळी सावकारकी होती, आता आम्ही एक मध्यमवर्गीय लोक आहोत. सावकारकी होती तो इतिहास जमा आहे, आता आम्ही एक मध्यमवर्गीय लोक आहोत, मध्यमवर्गीय आयुष्य जगतो. आता हे धन वगैरे, हे बघा, रावणाची जळाली आणि देवाची बुडाली, त्यांच्या सुद्धा कामाला आलं नाही. आपण कोण? आणि हे धन संपत्ती हे गोष्टी असतील, पण कधी माझ्या तर कधी पाहण्यात नाही आलं. अहो, एखाद्या माणसाला 10 रुपये सापडले तरी तो आनंदी होतो सहज एखाद्या सापड, पण ते आता धन वगैरे ह्या विषय येऊ शकत नाही मनामध्ये, कारण की रोजच्या आपण व्यापात इतका असतो कामाच्या, ह्या गोष्टी कधी मनाला येत नाही. तुमचा सध्याचा व्यवसाय काय? आमचा सध्याचा मूळ व्यवसाय शेतीच, शेतीवरती उदाहरण. शेती. जुना सावकारी पेशा आता नाही, आता सावकारी विषयच नाही आला. आता शेती फक्त उपजीविका हाच आमचा फक्त एक हे आहे, बाकी दुसरं काही नाही. तुमच्याकडे तुमच्या पूर्वजांचा असा काही अमूल्य ऐतिहासिक ठेवा आहे का जो तुम्ही आजही जपून ठेवलेला आहे त्या वाड्या व्यतिरिक्त? ऐतिहासिक ठेवा म्हणजे आता कसं आहे, काही जुने आमच्या एक 100-150 वर्ष 200 वर्ष जुनी आमच्याकडे आमच्या आजींची एक पैठणी आहे की ते त्यांना त्यांच्या सासूंनी वगैरे दिली. आम्ही ठेवली, ती जीर्ण अवस्थेत आहे थोडीशी, पण ठेवली आम्ही सांभाळून. असं ठेवायची एक थोडीशी आवड आहे आम्हाला, की मग आम्ही आता वंशवळ आहेत, काही जुने भांडे वगैरे असतील ठेवतो आम्ही सांभाळून. ज्या वेळेस आपण पेशव्यांचा उल्लेख करतो त्यावेळेस आवर्जून विषय निघतो तो म्हणजे छत्रपतींचा. छत्रपती होते म्हणून पेशवे होते आणि हे संपूर्ण महाराष्ट्र आहे. 100%. पैठण ही अशी ऐतिहासिक भूमी, कदाचित दर्शकांपैकी बऱ्याच जणांना माहित नसेल की पैठणमध्ये 3ही छत्रपतींचे पाय लागून हो, गेलेले. लागलेले आहेत. सन 1679 जालन्याची लूट करून जाताना छत्रपतींनी पैठणला भेट दिल्याचे ऐतिहासिक दस्तावेज आहे. हे मी नाही सांगत आहे बरं का, हे कागद सांगतात, हे इतिहासकारांनी लिहून ठेवलंय. पण पैठणचा इतिहास हा पैठणच्याच नागरिकांपर्यंत पोहोचणं हे फार गरजेचं आहे. पैठणला छत्रपती संभाजीराजांनी सुद्धा भेट दिलेली आहे, त्याचे सुद्धा ऐतिहासिक दस्तावेज. छत्रपती राजाराम महाराज ही पैठणला येऊन गेलेले. हो, पण ते राजाराम महाराज पण आलेले आहेत, पण त्याचं मला ऐतिहासिक म्हणजे हे सांगतंय, सन सांगू शकत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज हे 1679 मध्ये पैठणला येऊन गेल्याचे ऐतिहासिक दस्तावेज आहेत, ते मी वाचले 100%. नाथ महाराजांच्या आणि आपल्या पूर्वजांच्या संबंधाच्या उलगडणाऱ्या काही गोष्टी आपल्याला माहिती? आता एक अशी आख्यायिका आहे की जी म्हणजे म्हणतात की आमच्या घराण्यामध्ये बहिणाबाई नावाची एक स्त्री होती. त्या स्त्रीला म्हणजे संतती होत नव्हती, म्हणून त्या स्त्रीने नाथ महाराजांकडे गेली. तिने हे केलं की मला मूल होत नाही, मला संतती होत नाही, त्याकरता मला काही सांगा, तुम्ही पांडुरंगाकडे काही मागणं मागा माझ्याकरता. नाथ महाराजांनी त्या स्त्रीला सांगितलं की तू 1000 ब्राह्मण जेव घाल, सहस्त्र ब्राह्मण जेव घाल, तुला नक्की फळ मिळेल, असं नाथ महाराजांनी सांगितलं. असं आख्यायिका आहे. कारण नाथ महाराज तर कर्मकांडाच्या विरोधात होते. पण त्यावेळेस त्यांना तर 1000 ब्राह्मण मिळणं शक्य नव्हतं. पण नाथ महाराज, ती बहिणी सांगितले की मला तर 1000 ब्राह्मण मिळत नाही. नाथ महाराज म्हणले की मी तुझ्या घरी जेवायला येतो, तू मला वाढ. मग नाथ महाराज ज्यावेळेस त्या बहिणाबाईंच्या घरी जेवायला आले, जेवण झाल्यानंतर तिने ज्या पत्रावळी उचलल्या गेल्या त्या 1000 पत्रावळी होत्या. अशी एक आख्यायिका आहे, गोष्ट स्वरूपात आहे, त्याच्यावर ऐतिहासिक दुजोरा पुरावा नाही. बरोबर. आणि हे जुने लोक सांगत होते, जुने लोक, माझे आजी असू द्या, हे जुने लोक सांगायचे. अशा या गोष्टीमधलं एक गोष्टी रूप सांगितलं होतं तुम्हाला, याच्यात ऐतिहासिक दुसरा नाही देऊ शकत. जुन्या गोष्टीचा विषय निघालाच तर आपल्या पूर्वजांबद्दल असंही वाचण्यात आलं होतं की त्यांनी पेशवे ज्या वेळेस इथं आले
त्यावेळेस सोमयाग केला होता. नाही, पेशवे आले होते त्यावेळेस नव्हता केला, पण त्यांनी यज्ञ खूप केले. त्यावेळेस सोमयाग केल्याचं एक डॉक्युमेंट दस्तावेज आहे, तुम्ही बहुतेक ती बखर वाचली म्हणून विचारता. त्या बखरीमध्ये त्याचा उल्लेख आहे की त्यांनी सोमयाग केला होता सोमयाग. सोमयाग म्हणजे नेमकं काय थोडं सांगा. एक सोमयाग म्हणजे काय, वनस्पती असते, त्या वनस्पतीचं यज्ञामध्ये तिची आहुती देणं, त्याला सोमयाग असं म्हणतात, असं मी वाचण्यात आलेलं आहे माझ्या. मी काही कर्मकांड वगैरे करत नाही, जरी मी याच्याने ब्राह्मण असलो तरी मी कर्मकांड वगैरे करत नाही. आमचा शेती हाच मूळ व्यवसाय आहे. सोमयाग म्हणजे जे वनस्पती असायची त्या वनस्पतीची आहुती देणं, त्याला सोमयाग म्हणतात. ठिकाण वगैरे त्या संदर्भात त्याचं ठिकाणाचा पण उल्लेख आहे, बरोबर आहे. ते बाहेरील जे नाथ मंदिर आहे, बाहेरील नाथ मंदिराच्या पश्चिम दरवाजाला जी दगडी फरशी लावलेली, तिथं वानोळे साहुकारांची यज्ञभूमी असल्याचे काही दस्तावेज आहेत. त्याबद्दल मी बऱ्याच वेळेस वाचलेलं आहे, तुम्हाला पण मी आहे त्याच्याबद्दल असेल पण माझ्याकडे एखादी, याच्यात नाही काढलं. एक म्हण पण मी बऱ्याच वेळा ऐकलेली, पैठणला 12 येशी वानो काय. मी सांगतो ती म्हण अशी होती की ती चारोळी होती. जात्यावरती पहिले लेडीज म्हणजे बाया ज्या गाणे म्हणायच्या दळण दळता पैठणला 12 येशी, सोडी येल्या एकादशी, वानोळ्यांच्या हायलीपाशी. म्हणजे वानोळी सावकारांच्या इतकं समृद्ध होतं की कोणी समजा जवळपास आसपास आलं तर त्यांच्या हवेलीच्या म्हणजे हवेलीमध्ये आल्यानंतर, वाड्यात आल्यानंतर जेवल्याशिवाय जात नव्हता. असं एक आख्यायिका, अशी एक चारोळ्या आहेत. दुसरी एक गोष्ट आहे की आपल्या या वाड्याचं बांधकाम जर कधी पाहायला गेलं तर बऱ्यापैकी या ठिकाणी सागाचा वापर झालेला. आजूबाजूच्या परिसरात आपण पाहिलं तर सागाचं लाकूड या ठिकाणी भेटणं बहुत मुश्किल आहे. हा प्रश्न आजपर्यंत जवळपास कोणाच्या मनात आला सुद्धा नसेल. ते नेमकं पैठणला हे साग आणलं कुठून? हे सागवान गोदावरीच्या मार्गाने पैठणमध्ये येत होतं, आयात होत होतं पूर्ण. आता आपण जे बसलोय तर ह्या वाड्यामध्ये ही जी एक लाट, ही जी पूर्ण जी लाट आहे, ही लाट 12 ते 14 फुटाची अखंड आहे. आता ही जर लाट एवढी मोठी आहे तर हे झाड किती मोठं असेल? हो बरोबर आहे. आणि त्या काळी याची वाहतूक कशी करायची? तर मग ती गोदावरीच्या मार्गाने नाशिककडून हे सगळं सागवान येत होतं. आणि पैठणमध्ये अनेक वाडे हे असेच नाशिकवरून तिकडून सागवान आलेले. ठीक आहे. आपल्या मी सांगू इच्छितो की खूप काही अशा गोष्टी होत्या की ज्या आम्ही सुद्धा पाहिलेल्या नव्हत्या. अशा अनेक वस्तू यांच्या वाड्यामध्ये आम्हाला पाहण्यास मिळाल्या. एकंदरीत ही मुलाखत फार छान झाली. दादांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आपला वेळातला वेळ काढून आमच्यासाठी मुलाखत देण्यास ते तयार झाले. पैठणच्या नागरिकांना पैठणबाबत नक्कीच अनेक गोष्टी या माध्यमातून कळतील मी अशी अपेक्षा करतो. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्कीच पुढच्या भागात यापेक्षाही काहीतरी वेगळं घेऊन येण्याचा प्रयत्न मी करेल. धन्यवाद दादा. धन्यवाद.